नमस्कार मित्रांनो. यश कम्प्युटर IT या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, संगणक हा अनेक भागांनी बनलेला असतो. प्रत्येक भागाचे वेगळे कार्य असते आणि सर्व भाग एकत्र काम करून संगणक योग्यरित्या चालतो. कॉम्प्युटरचे मुख्य भाग आहेत मॉनिटर, CPU, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, स्पीकर. आता आपण प्रत्येक भाग समजून घेऊयात. मागील व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटर म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली होती. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरचे मुख्य भाग, पार्ट्स ऑफ कम्प्युटर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मॉनिटर म्हणजे काय, CPU म्हणजे काय, कीबोर्ड म्हणजे काय, माऊस म्हणजे काय, प्रिंटर म्हणजे काय, स्पीकर म्हणजे काय, इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम पाहूया मॉनिटर. मॉनिटर हा संगणकाचा आउटपुट डिव्हाइस आहे. याच्या मदतीने संगणकातील सर्व माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसते. उदाहरणार्थ व्हिडिओ पाहणे, फोटो पाहणे, इंटरनेट वापरणे, गेम खेळणे, टायपिंग दिसणे. मॉनिटरशिवाय संगणकावर काय चालू आहे हे आपल्याला दिसणार नाही. आजकाल LED आणि LCD मॉनिटर जास्त प्रमाणात वापरले जातात. आता पाहूया CPU. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. यालाच संगणकाचा मेंदू, ब्रेन ऑफ कम्प्युटर म्हणतात. आपण कीबोर्ड किंवा माऊसद्वारे जी माहिती देतो तिच्यावर प्रक्रिया करण्याचे काम CPU करतो. उदाहरणार्थ आपण कॅल्क्युलेटरमध्ये 50+25 लिहिले तर CPU त्याची गणना करून उत्तर तयार करतो. CPUचे मुख्य काम: गणना करणे, माहितीवर प्रक्रिया करणे, संगणकातील सर्व भागांचे नियंत्रण करणे. आता पाहूया कीबोर्ड. कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे. याच्या मदतीनं आपण अक्षरे, संख्या आणि विविध आदेश संगणकामध्ये टाईप करतो. कीबोर्डवर अनेक प्रकारच्या कीज असतात. उदाहरणार्थ अल्फाबेट कीज, नंबर कीज, फंक्शन कीज, ॲरो कीज, एंटर की, स्पेस बार, कंट्रोल ऑल्ट आणि शिफ्ट कीज. जर कीबोर्ड नसेल तर आपण संगणकामध्ये टायपिंग करू शकत नाही. आता पाहूया माऊस. माऊस हा देखील इनपुट डिव्हाइस आहे. माऊसचा वापर स्क्रीनवरील वस्तू निवडण्यासाठी केला जातो. माऊसवर 3 मुख्य भाग असतात: लेफ्ट क्लिक, राईट क्लिक, स्क्रोल व्हील. माऊसच्या मदतीनं आपण फाईल उघडू शकतो, फोटो निवडू शकतो, इंटरनेट वापरू शकतो, गेम खेळू शकतो, ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. आता पाहूया प्रिंटर. प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. प्रिंटरच्या मदतीनं संगणकातील माहिती कागदावर छापली जाते. उदाहरणार्थ प्रमाणपत्र, फोटो, मार्कशीट, बिल, ऑफिसची कागदपत्र. प्रिंटरचे मुख्य प्रकार: इंकजेट प्रिंटर, लेझर प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. आता पाहूया स्पीकर. स्पीकर हा आउटपुट डिव्हाइस आहे. याच्या मदतीने आपण संगणकातील आवाज ऐकू शकतो. उदाहरणार्थ गाणी, व्हिडिओ, ऑनलाईन क्लास, ऑनलाईन मीटिंग, गेम्स. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. जे भाग संगणकाला माहिती देतात त्यांना इनपुट डिव्हाइस म्हणतात. उदाहरणार्थ कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, वेबकॅम. आणि जे भाग संगणकाकडून माहिती बाहेर दाखवतात त्यांना आउटपुट डिव्हाइस म्हणतात. उदाहरणार्थ मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, प्रोजेक्टर. हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. एक सोपे उदाहरण पाहूया. समजा आपण कीबोर्डवर हॅलो टाईप केले. सर्वप्रथम कीबोर्ड ही माहिती CPU कडे पाठवतो. CPU त्या माहितीवर प्रक्रिया करतो. त्यानंतर मॉनिटरवर हॅलो दिसते. जर आपण प्रिंट कमांड दिली तर प्रिंटर त्याची प्रिंट काढतो. आणि जर व्हिडिओ असेल तर स्पीकर आवाज ऐकवतो. म्हणजेच कॉम्प्युटरमधील प्रत्येक भाग एकमेकांसोबत समन्वयाने काम करतो. मित्रांनो, कम्प्युटरचे मुख्य भाग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा आहे.
जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि यश कम्प्युटर IT चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अधिक माहिती आणि कम्प्युटर नोट्ससाठी भेट द्या www.yashcomputerit.blogspot.com. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये.